नमस्कार मित्रांनो, NSB डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये मी स्वतः फॉर्म भरला होता. तो फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे. मी तो फॉर्म कशा पद्धतीने भरला होता, कोणती डॉक्युमेंट अपलोड केली होती, हे तुम्हाला मी आज सविस्तरपणे सांगणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही फॉर्म भरला तर तुमचा फॉर्म हा 100% अप्रूव्ह होणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो, आणि नवीन असाल तर आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आम्ही जो फॉर्म भरला होता तो फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे. त्यामध्ये मी कशा पद्धतीने कागदपत्र जे आहेत ते अपलोड केली होती ते मी आज सांगणार आहे. तर त्यासाठी पहिलं फर्स्ट आहे ऑप्शन आधार कार्ड. आधार कार्ड मी हे फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही साईडनी अपलोड केलं होतं. त्यानंतरचं आहे डोमोसेल. यामध्ये मी TC अपलोड केली होती. त्यानंतर तुम्ही TC नसेल तर मतदान कार्ड पण अपलोड करू शकता. फॉर्म हा अप्रूव्ह होत आहे. तर त्याच्यानंतर मी बँक पासबुक अपलोड केलं होतं. एकदम क्लिअरमध्ये डॉक्युमेंट अपलोड केली होती मी. बँक पासबुक, त्यानंतर राशन कार्डचे दोन्ही साईडचा फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही साईड पण राशन कार्डची मी अपलोड केली होती. त्यानंतर हमीपत्रामध्ये नाव लिहिलं होतं आणि सही पण, नाव सही दोन्ही पण केलं होतं. आणि सर्व ते एक टिकमार्क केली होती. अशी खून करा अशा पद्धतीने सर्व प्रकारची टिकमार्क करून अशा पद्धतीचे मी ती टिकमार्क करून अपलोड केली होती. तर ही सर्व प्रकारची अशी व्यवस्थितपणे मी कागदपत्रे अपलोड केली होती. तुम्ही पण सर्व प्रकारची व्यवस्थित अशी माहिती आपले नारी शक्ती दूत ॲपमध्ये फॉर्ममध्ये तुम्ही भरून घ्या. आणि कागदपत्रे आधार कार्डची दोन्ही साईड, फ्रंट साईड बॅक साईड पण अपलोड करा. राशन कार्डची पण दोन्ही साईड अपलोड करा. त्यानंतर व्यवस्थितपणे लाईव्ह फोटो किंवा तुमच्याकडे पास फोटो असेल तो फोटो पण तुम्ही देऊ शकता मित्रांनो. ही महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो. माझा फॉर्म हा अप्रूव्ह झालेला आहे, मी भरलेला. तर मी फॉर्म कशा पद्धतीने भरला होता हे तुम्हाला मी आज सांगितलेलं आहे. तुम्ही अशा पद्धतीने फॉर्म भरा. तुमचा फॉर्म हा नक्की अप्रूव्ह होणार आहे. धन्यवाद.